काय हो आजी सटवई सटवई म्हणते, सटवई लिहून जाते म्हणते रात्री चालली म्हण बाहेर. तू बर. कुठं चाललीस सांग म्हण. बसलेली आहे तिनं. बसली तर आता काय सांगावे, पोरगी ही जिद्दच कर लागली म्हणून तिने म्हणली म्हण ज्याच्या त्याच्या नशिबात जे जे आहे ते ते लिहिते मी ते 5व्या दिवशी म्हणली म्हण. मग माझ्या नशिबात काय सांग म्हण बसली म्हण. झालं लेख सटवईची लेखच. हा सटवायची लेखच. हा हा माझ्या नशिबात काय लिहिलीस म्हण सांग म्हणली. हा आता काय करावं म्हणून परेशान झाली आता हिनं. हा मग परेशान झाल्यावर मग नाही सांगत म्हणलं नाही. हा सांगत म्हणालं तर मग तिनं म्हणली मग तुझ्या नशिबात तुझ्या लेकाबरोबरच लग्न करायचं. अरे बा लेकाबरोबरच करायचं. तिनं लग्नच करून घेत नाही म्हण बसली म्हण. हा करूनच घेतले नाही तिने शेवट लग्न. मग तिला मुलगा जाऊन कसा मिळालं, झाला? झोपडी बांधून राहिली माळावर जाऊन डोंगरावर म्हणे. हा मग तिथं राहिल्यावर मग राजा चालला होता म्हण. त्याला कुठून थुंक आला की त्या पाण्यामध्ये थुंकलं हा 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 राजा. मग थुंकल्या ती पाणी हिनं पिली, प्यायचं पाणी पिली. हा मग गरोदर राहिली. मग मुलगा झाला. मग त्याच्याबरोबरच शेवट तिनं कुठं किती प्रयत्न केला तर चुकलंच नाही. ते राजाच्या पोटी जन्मून ते पोरग त्यानं माईला करून घेतलं. पण कसं करून घेतलं म्हणजे तिनं रानातच होती की? मग ते राजा चालला होता. हा. राजा चालला तर मग त्यानं पाहायला गेला. हा पाहून मग त्यानं म्हणला चल घरला. म्हणजे सटवईनं लिहिलेलं चुकत नाही चुकत नाही. असं म्हणायचं हा तुम्हाला. याचं तात्पर्य येते हो की सटवाईने जे लिहिले ब्रह्मलिखित तुझ्या नशिबात मी होतो, ब्रह्मना तुझ्या लिहिलेलं नशिबात कधीच मी नाही. होतो म्हणून मी मिळालो म्हणजे मिळालो. बाई आजी म्हणजे मी कितीही प्रयत्न केले तरी माझं गाठ ह्यांच्या बरोबरच होतं. हा